माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या इथे भारतीय जनता पार्टीने हे क्रिकेट अकादमीचं मैदान हे इथे चांगल्या प्रकारे तयार व्हावं, याला चांगला दर्जा असावा यासाठी प्रयत्न केले आणि आज सांगता त्याचा रिझल्ट हा आपल्या समोर हा दिसून येतो आहे। गेल्या अनेक वर्षांची मेहनत आणि त्यानंतर मग हा क्रीडा संकुल हा तयार झालेला आहे। याच्या पुढील काळामध्ये माननीय वेंचरकर सरांच्या हाताखाली या इथे चांगले तरुण हे या इथे खेळासाठी तयार व्हावेत। त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेला ह्या लेझर क्रिकेटच्या या ग्राउंडचा हा उपयोग करता यावा आणि त्यांना सुद्धा त्यांचं कौशल्य त्यांच्यामध्ये असलेलं जे सांगतात जी कला आहे ही चांगल्या प्रकारे विकसित व्हावी यासाठी प्रयत्न करता यावेत। अशा प्रकारचं हे एक सांगता एक क्रीडा अकादमीचं मैदान हे तयार केलेलं आहे। ह्याच्या बरोबरीनेच पनवेल महानगरपालिकेमध्ये विविध ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारचे मैदान आणि अशा प्रकारचे क्रीडा संकुल क्रीडा अकादमी चालू होतील या दृष्टीने या इथे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुद्धा सांगता इथं नेहमीच पनवेल महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला जातो। या इथे पनवेल महानगरपालिकेमध्ये याच्या सोबतीने संभाजी महाराज मैदान ह्याचं सुद्धा या इथे तिथे सुद्धा अशाच प्रकारचं सुंदर असं मैदान तयार करण्यात आलेलं आहे। ज्या प्रकारे खेळासाठी हे प्रयत्न चालू आहेत त्याच प्रकारे खारघर विभागामध्ये सुद्धा मग तो सेक्टर 15 असेल तेथे प्लॉट नंबर 36 वरती 8351 चौरस मीटरचं हे मैदान याची कामं त्या इथे चालू आहेत। सेक्टर 19 मध्ये प्लॉट नंबर 132 येथे 4903 सेक्टर क्रमांक 19 मध्ये 1492 चौरस मीटरचं मैदान, सेक्टर 21 मध्ये 5828 चौरस मीटरचं मैदान। त्याचप्रमाणे आणखीन खारघर विभागामध्ये अशाच प्रकारचे एकूण या इथे 8 मैदानांची कामं ही आजच्या दिवसाला चालू आहेत। त्याचबरोबर कळंबोलीमध्ये सुद्धा येथे 4 मैदानांची कामं ही चालू आहेत किंवा प्रस्तावित आहेत आणि अशाच प्रकारे ग्रामीण भागामध्ये सुद्धा अशा प्रकारचे मैदानं तयार व्हावीत यासाठी या इथे भारतीय जनता पार्टी तेवढीच आग्रही आहे। या सर्व प्रयत्नांना आम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडून आणि त्याचबरोबर माननीय आशिष शेलार साहेब असतील यांच्याकडून आम्हाला आवश्यक ते सहाय्य नेहमी लाभत असतोच, मार्गदर्शन हे लाभत असतोच। याचबरोबर पनवेल महानगरपालिकेने या पनवेलचा क्रीडा क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे विकास व्हावा यासाठी इथे क्रीडा संस्कृती चांगल्या प्रकारे रुजावी याच्यासाठी त्यांनी सुद्धा ज्या प्रकारे स्वतःचं सांगता डेडिकेशन हे ज्या प्रकारे दाखवलेलं आहे खरोखर आम्हाला त्याचं कौतुक आहे की या पनवेलला माननीय गणेश देशमुख साहेब आणि माननीय मंगेश चितळे साहेब यांच्यासारखे आयुक्त हे आम्हाला लाभलेले आहेत आणि त्यामुळे या इथं चांगल्या प्रकारे या तरुणांसाठी क्रीडा क्षेत्राचा विकास हा चालू आहे। हा या पुढील काळ सुद्धा चालू राहावा यासाठी माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर हे दक्ष असतातच आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांचं सहकार्य सुद्धा आम्हाला लाभावं यासाठी मी आपल्या सर्वांना इथं आवाहन करेन आणि इथे मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो। धन्यवाद।